प्रीत जळली हृदयी भाग 48 मागील भागात. हो, मी प्रॉमिस करते आंटी तुम्हाला. मी नक्की छोटे सर आणि मोठ्या सरांना एकत्र आणण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. पण तुम्ही आधी शांत व्हा बरं. 1 मिनिट. मी तुमच्यासाठी सूप घेऊन येते. काय हालत केली आहे तुम्ही रडून. अशाने तब्येत खराब होईल तुमची. मोठ्या साहेबांसाठी तुम्हाला स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे. काव्याने त्यांना धीर दिला आणि ती सूप बनवण्यासाठी किचनमध्ये निघून गेली. सुशीलाताई तिला पाठमोऱ्या पाहत होत्या. त्यांना आज काव्यामध्ये त्यांची लाडकी लेक तन्वी दिसत होती. काव्या किचनमध्ये सूप बनवत होती. काव्याला त्यांच्या बोलण्यावरून पंकजचे सत्य समजले होते. जर तन्वी पंकजला भेटली नव्हती तर मग तन्वीचे जे हाल झाले तेच तुझे होते असं पंकज का म्हणाला. काव्याला काहीच समजत नव्हतं. याचा अर्थ तन्वी पंकजला भेटली होती आणि पंकजनेच काहीतरी केलं असेल. काव्याला शंका आली होती. आता पुढे काव्याने गरमागरम सूप बनवलं आणि एका ग्लासमध्ये थंड करून तिने ते सूप स्वतःच्या हाताने सुशीलाताईंना भरवलं. तन्वीची सगळी कमी आज काव्याने भरून काढली होती. सुशीलाताई काव्याच्या हातून सूप पीत होत्या आणि काव्या प्रेमाने तिच्या हाताने त्यांना भरवत होती. तिने ते पूर्ण सूप देऊन त्यांना आराम करायला रूममध्ये पाठवलं. तसं तिने एक नजर खात्यातील घड्याळावर टाकली. 10:30 वाजले होते. ओ शट, मला लवकर जायला हवं. आजची मीटिंग खूप इम्पॉर्टंट आहे. सरांची आयुष्यभराची मेहनत आहे ही. ती धावतच देसाई होममधून बाहेर पडली. ती ऑटो शोधत होती. तेवढ्यात एक 4 व्हीलर तिच्या समोर येऊन थांबली. मॅम, तुषार सरांची ऑर्डर आहे. तुम्ही गाडीत बसा. मी सोडतो तुम्हाला, तो ड्रायव्हर बोलला. तिच्याकडे पण वेळ कमी होता. तिला लवकर ऑफिसमध्ये पोहोचायचं होतं. ते पटकन गाडीत बसले. थोड्याच वेळात गाडी ऑफिस एरियामध्ये आली. काव्या गाडीतून उतरली आणि पळतच ऑफिसमध्ये गेली. तुषार त्याच्या केबिनमध्ये होता. अर्ध्या तासाने त्याला मीटिंगसाठी पोहोचायचं होतं. काव्या त्याच्या केबिनमध्ये गेली. जाताना नोक करून जायला विसरली नाही. कमी त्याचा आवाज आला आणि ती आत गेली. सध्या तो कामात बिझी होता. सर, हे तुमचे इम्पॉर्टंट फाईल कालच मी अपडेट केली आणि हे एक, असं म्हणून काव्याने त्याच्या टेबलवर फाईल आणि त्यांची ती हार्ड डिस्क ठेवली. त्यानं एक नजर त्या हार्ड डिस्कवर टाकली आणि आता त्याने त्याची नजर काव्याकडे वळवली. सकाळी घरी झालेल्या प्रकारामुळे तिला अस्वस्थ होत होतं. शिवाय तो त्याच्या मॉमशी अशा प्रकारे बोलला म्हणून तिला त्याचा रागही आला होता. काहीही केलं तरी स्वतःच्या वडिलांसमोर असं कोणी बोलतं का? तिला आज तुषारचे वागणे बिलकुल आवडत नव्हते. ती तेथून जाण्यासाठी उठले. हे व्हॉट हॅपन्ड काव्या? सकाळी जे झालं त्याचा विचार करत असशील तर प्लीज विसरून जाते. तुषार तिच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन रीड करण्याचा प्रयत्न करत होता. सर, सकाळी जे झालं ते व्हायला नको होतं. मला नाही माहीत की चूक नक्की कोणाची आहे, मिलिंद देसाईंची की अजून कोणाची. पण एक गोष्ट पाहून मला खूप वाईट वाटलं. तुमचा तुमच्या आईवर देखील विश्वास नाही. काव्याला सुशीलाताईंचं बोलणं ऐकून खूप वाईट वाटलं होतं. तुषारला ती का बोलते काहीच समजत नव्हतं. सर, आयुष्यात एखाद्या गोष्टीचा खरंच राग येत असेल तर ती गोष्ट स्वतः डोळे उघडून पाहावी आणि कानाने ऐकावी. खात्री पटल्यावर तुम्ही त्या गोष्टीचा तिरस्कार केला तरी यात वाईट काहीच नाही. पण जर आपल्या अशा डोळे बंद ठेवून वागण्यामुळे एखाद्या निर्दोष व्यक्तीला त्रास होत असेल तर आपल्यात आणि समोरच्यामध्ये फरक काय आहे? काव्या बोलून तिच्या केबिनमध्ये निघून गेली. तुषारच्या कानात मात्र अजूनही तिचं वाक्य तसंच ऐकू येत होतं. खरंच तर बोलली होती ती. तन्वीने विष पिलं असं रिपोर्ट आले होते. पण तिला स्वतः विष पिताना कोणी पाहिलं होतं? तुषार मनात विचार करत होता.
आणि आता त्याला पंकजची आठवण आली. तो साक्षीसोबत मिळाला होता हे त्याला जावेदकडून समजलं होतं. आणि आता काव्या त्याला भेटायला जाणार हे त्याला माहीत झालं होतं. म्हणून त्याला आता काव्याची काळजी वाटत होती. शिवाय आज त्याला कंपनीत प्रेझेंट राहावं लागणार होतं. त्यामुळे त्याला ऑफिस सोडून बाहेर जाणं शक्य नव्हतं. सर, बाहेर मीडिया रिपोर्टर आले आहेत. पिऊन येऊन सांगून गेला. तसं तो मीटिंगसाठी केबिन बाहेर पडला. आज काव्या लवकरच ऑफिसमधून बाहेर पडली. दिवसभर ती रिपोर्टर, कॅमेरा फ्लॅश आणि मीडिया या सर्व गोष्टींमध्ये बिझी होती. त्यामुळे तिने रूमवर येऊन थोडा आराम करण्याचा प्रयत्न केला. पण मन अस्वस्थ होत होतं. कारण घड्याळात 7 वाजली होती आणि बरोबर 8 वाजता तिला पंकजला भेटायचं होतं. मनात खूप भीती वाटत होती. तिला पण तुषारसाठी ती अशी 1000 संकटे मागे टाकायला तयार होती. तिने तिचं आवरलं आणि आरशासमोर जाऊन उभी राहिली. आणि तिच्या डोक्यात आता काहीतरी वेगळंच शिजत होतं. विचाराने तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन क्षणात नॉर्मल झाले आणि ती तिची पर्स घेऊन रूमबाहेर पडली. ती त्या ब्ल्यू टाकीजवळ आली. आतून खूप घाबरली होती ती. तिचे पाय थरथरत होते. पण मनाने आलेल्या संकटाला तोंड देऊन पुढे जायचं ठरवलं होतं. आणि प्रश्न तुषारच्या आयुष्याचा होता. तुषारला जिवंत पाहायचं असेल तर ती हार्ड डिस्क घेऊन ये. तिला पंकजचे वाक्य सारखं सारखं कानात टोचत होतं. पंकज त्याच्या आणखी 2 माणसासोबत त्या ठिकाणी पोहोचला होता. तो काव्याची वाट पाहत होता. ती त्या रस्त्यावरून चालताना त्याला दिसली. पण काव्याला कुठे जायचं समजत नव्हतं. ती त्या एरियामध्ये आली होती पण सगळीकडे अंधार दिसत होता. त्यात ती एकटीच होती. या गोष्टीची कल्पना सुद्धा तिने कोणाला दिली नव्हती. चुपचाप मी सांगेल तिकडे यायचं. जास्त चालाक बनलीस तर याद राख. आवाजाने काव्या दचकली. कोणीतरी तिच्या कानाजवळ गळ ताणून धरली होती. तिने तिचे बंद केलेले डोळे उघडून पाहायचा प्रयत्न केला. कोणीतरी दांडगा माणूस तिच्यावर बंदूक रोखून होता. अंधाराने त्याचा चेहरा दिसत नव्हता, पण त्याची काळी सावली मात्र काव्याला समजत होती. तो पंकजचा माणूस होता. काव्याने तिचं मन घट्ट केलं आणि त्या माणसाबरोबर गेली. आतमध्ये खूप लांबपर्यंत गेल्यानंतर तिला उजेड दिसला. पंकज गाडीवर बसून तिची वाट पाहत होता. काव्य त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली. तसं त्याने त्या माणसाला तिच्यावरची बंदूक साईडला घेण्यासाठी खुणवलं. काव्याला आता तो दुष्ट पंकज सहज दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर राक्षसी हास्य होतं. काव्याला पाहून तो गाडीवरून उठून उडी मारून खाली उतरला. त्याच्या समोर 4 हात अंडर ठेवून उभा राहिला. शेवटी आलीसच तू. हा हा हा. हे 4 काव्या जोशी, माझा विश्वासच बसत नाही. तू माझ्यासाठी आलीस. पंकज तिला मुद्दाम चिडवत होता. तुझ्यासाठी नाही आले. मी फक्त तुषारसाठी आली आहे. कामाचं बोल. काव्याने पण त्याला चांगलं उत्तर दिलं. एवढ्या कमी वयात एवढी उर्मी छान दिसत नाही ग. जरा प्रेमानं बोलू की. तो हळूहळू तिच्या जवळ येत होता. मिस्टर पंकज, तो तुझे हत्ता पार करतोयस. तुला हार्ड डिस्क पाहिजे होती ना? ही घे. घे ही, असं म्हणत काव्याने तिच्या पर्समधील हार्ड डिस्क काढली आणि त्याच्यासमोर धरली. हार्ड डिस्क पाहून तो खुश झाला. याच्यासाठी तर तो तन्वीच्या मागे होता. तो हार्ड डिस्क घेण्यासाठी तिच्या जवळ गेला. तसं तिने हार्ड डिस्क तिच्या मागे लपवली. हार्ड डिस्क मी देणार, पण फक्त एका अटीवर. कसली अट? तन्वीचं काय झालं? मला या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. तिचा इथे या हार्ड डिस्कशी काय संबंध? माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. काय झालं होतं तन्वीला? ओह, तर आता तू मला धमकी देणार? हा 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 हा. भिलो ग मी तुला. तुला ऐकायचं आहे काय झालं होतं तिला ते? सॉरी, मी काय केलं होतं तिला ते? पंकज रागात बोलला. तन्वीने सुसाईड केलं नव्हतं. मी मारले तिला मी. पंकज, आता मात्र काव्याची पायाखालची जमीनच सरकली. काय? तू मारलंस तिला? काव्याला त्याचा खूप राग येत होता. हो, मीच मारलं. ते पण विष देऊन. का? प्रेम करत होतास ना तू? मग का? काव्या रडत बोलत होती. मी मी तर फक्त नाटक केलं होतं. प्रेम?
पण ती प्रेम समजून बसली माझ्या नाटकाला, पंकज म्हणाला. काय सांगतोस? तू नाटक केलंस तिच्यासोबत? अरे, किती प्रेम करत होती ती तुझ्यावर. सगळं घरदार सोडून, प्रॉपर्टी सोडून निघून आली होती ती फक्त तुझ्यासाठी. काव्या म्हणाली. प्रेम प्रेम करत असती तर मागेच तिने सगळे तुषारचे डॉक्युमेंट्स आणून दिले असते. त्या दिवशी ती घरातून बाहेर पडली आणि येताना तिनं काहीच सोबत आणलं नाही. एकही कागद ना कोणता दागिना. पण शेवटी मी तिच्यासोबत लग्नाला कबूल झालो नाही. मला फक्त तुषारचे प्लॅनिंग आणि प्रॉपर्टी पाहिजे हे तिने त्या दिवशी ओळखलं होतं. पण हातचा मासा कसा सोडायचा? खऱ्या प्रेमाचं नाटक करत असल्यामुळे मला तिचा उपभोग घ्यायला मिळाला नाही. त्या दिवशी ती एकटी पडली होती, तिच्या घरून आणि माझ्याकडून देखील. याच गोष्टीचा फायदा घेऊन मी तिच्यावर जबरदस्ती केली. काय मजा आली राव. पण लय चपळ पोलिसात निघाली होती म्हणून मीच मारली विष देऊन. आणि सगळ्यांना वाटलं तिने हातानेच विष घेतलं. त्यात तिच्या बापाचे लय उपकार. साल्यानं परमिशन दिली असती तर मी मारलंय तिला लवकर समजलं असतं. पंकजने एका दमात सांगितलं. हो, तेव्हा तू हुशार होतास. पण आता नाही पंकज. घे ही हार्ड डिस्क. असं बोलून काव्याने त्याच्यासमोर हार्ड डिस्क फेकली. पण ती ब्लँक हार्ड डिस्क होती. हे पंकजला कुठे माहीत होतं? ओरिजिनल हार्ड डिस्क तर तिने सकाळीच तुषारला दिली होती. तुषार खुश झाला होता. त्याने ती हार्ड डिस्क त्याच्या माणसाकडे दिली. तुला काय वाटतं पंकज? अरे, दुसऱ्याच्या जीवावर किती दिवस तू कंपनी चालवणार? तन्वीचा फक्त वापर केलास ना तू आणि स्वतःला मोठा हुशार समजतोस, काव्या म्हणाली. मला वाटतं हे तन्वीला न्याय मिळवून द्यायला पुरेसं आहे पंकज, असं म्हणून काव्याने तिच्या पर्समधून रेकॉर्डर काढला. पंकज आता जे काही बोलला त्यात ते रेकॉर्ड झालं होतं. पंकजला आता तिचा राग येत होता. सर, ही हार्ड डिस्क तर ब्लँक आहे, त्याच्या माणसानं ओरडून सांगितलं. काय? माझ्याशी धोका? या या पंकजगिरीशी धोका? सोडणार नाही तुला, असं म्हणून पंकज काव्याच्या अंगावर दात ओठ खाऊन जात होता. काव्या आता घाबरली होती. पंकज तिच्याजवळ येत होता. तो तिच्या हातातील तो रेकॉर्डर हिसकावून घ्यायचा प्रयत्न करणार तोच दुसराच एक तरुण पंकजवर गन ताणत त्याच्याजवळ येऊन उभा राहिला. मॅम, तुम्ही गाडीत जाऊन बसा. तो माणूस काव्याकडे पाहत म्हणाला आणि काव्या पटकन गाडीत जाऊन बसली.